तुम्हाला काय वाटतं, 500चे शूज स्वस्त पडतात की 3000चे? बहुतेक जण म्हणतील अर्थात 500चे. पण खरं सांगायचं तर अनेक वेळा सगळ्यात स्वस्त वस्तूच सगळ्यात महाग पडते. याला चीप शूज थेरी असं म्हटलं जातं. समजा तुम्ही 500चे शूज घेतले तर ते साधारणतः 6 ते 7 महिने टिकतील, परत नवीन घ्यावे लागतील. म्हणजे 2 वर्षात 4 वेळा विकत घ्याल. आता फक्त शूजची प्राइस मोजू नका, त्यासाठी पुन्हा शॉपिंगला जाण्याचा वेळ, ट्रॅव्हलिंग, रिप्लेसमेंट, रिपेअर आणि प्रत्येक वेळी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज ही सुद्धा एक कॉस्ट आहे. या उलट 3-4 हजाराचा चांगल्या क्वालिटीचा शू अनेक वेळा 3 ते 4 वर्ष टिकू शकतो. फक्त जास्त दिवसच टिकतो असं नाही, तर तो जास्त कम्फर्टेबलही असतो, बेटर एक्सपिरियन्स देतो आणि वारंवार रिप्लेस करण्याची गरजही पडत नाही. म्हणून लक्षात ठेवा, एखाद्या वस्तूची फक्त प्राइस बघू नका, तर तिची व्हॅल्यूही बघा. ही गोष्ट फक्त शूज पुरती मर्यादित नाही. इंटेरियर असो, इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा घराचं कन्स्ट्रक्शन असो, अनेकदा सगळ्यात स्वस्त ऑप्शन सुरुवातीला चांगला वाटतो, पण लॉंग टर्म मध्ये तोच सगळ्यात महाग ठरतो. मी असं म्हणत नाही की नेहमी महागच वस्तू घ्या, पण प्रत्येक वेळी प्राइस कम्पेअर करण्यापेक्षा त्या वस्तूची व्हॅल्यू कम्पेअर करा. कारण स्वस्त आणि किफायतशीर म्हणजे अफोर्डेबल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.